तर मंडळी, आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी कारले घेतले तर आणि आता कारले चिरून घेते, मग मस्तपैकी धुवून घेते आणि मग कारले शिजायला टाकते। तर मी कारले चिरून घेतलेले आहे आणि आता कारल्यामध्ये मीठ भरते। तर स्वच्छ धुवून घेतले तर आणि नंतरच मग मी शिजायला घालणार आहे। तर मीठ भरून घेते सरला कारल्या। तर अशा प्रकारे मी कारल्यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे। तर मी कारल्याची शिजायला टाकते, कढई मारते गरम करायला, चांगला जाळ लावून घेते। तेल टाकते, मग कारल्याला शिजायला टाकायचं, मग मस्त कढई टाकून घ्यावं लागेल। कढईला मी कारलं परतायला टाकलेलं आहे अशा प्रकारे। आता त्याच्यामध्ये चिंच टाकायची आहे। हे पहा, आमच्या मैत्रिणींना खूप भूक लागली होती, तर जेवण करतायत त्या माझ्याकडे आल्या, तर मी जबरदस्तीने जेवण करायला लावले त्यांना। तर अशा प्रकारे मी कारलं शिजवून घेतलेलं आहे, इतकं छान झालेलं आहे। माझ्या मैत्रिणींनी टेस्ट केलेला आहे, तर त्यांना पण खूप आवडलेलं आहे। तर मंडळी, मी वांग्याची भाजी बनवते आज, सुकी फ्राय। तर चुलीवर बनवतीये, अशी भारी होणार आहे, चवदार। टाकली आता मी वांग्याची भाजी, वांगे टाकते, चांगले मस्त परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये हळद तेल टाकायची, मसाला टाकायचा। तर मंडळी, आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे माझ्या हाताने स्पेशल। तर मी वांगे कट करून घेते आता। हे पहा, मी वांग्याची भाजी टाकली आहे, तर आता वांगे परतून घेते मस्तपैकी तेलामध्ये। तर मग खूप चवदार चव येते वांग्याच्या भाजीला, त्यात तर चुलीवर। कुणाला आवडते चुलीवरची भाजी, कमेंट करून नक्की सांगा। म्हणले भाषा केल्यावर खबर तुमची भाषा भारी झालाय, असं नाही तर घ्यायला चाहतो खरंच ना। शिकायला तर निकिताला मेहंदी काढते मी, तिला लग्नाला जायचे उद्या, म्हणून मेहंदी काढायचा आजचा दिवस इथंच संपणार आहे आणि नंतर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय तुम्हाला पण।